इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. केरळ उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे, ज्यानुसार पत्नी परपुरुषाशी संबंध ठेवत आहे हे सिद्ध करण्यासाठी थेट पुराव्यांची गरज नाही, परिस्थितीजन्य पुरावे देखील पुरेसे ठरू शकतात. अशा परिस्थितीत पत्नीचा फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 125 अंतर्गत पोटगी मिळवण्याचा दावा रद्द केला जाऊ शकतो. न्यायमूर्ती कौसर एडप्पगाथ यांनी एका पुनर्विचार याचिकेवर हा निर्णय दिला आणि पतीचा दावा मान्य केला. मनोवैज्ञानिकाची साक्ष आणि उपचार नोंदी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष, कॉल डिटेल रेकॉर्ड्स, कथित प्रियकराच्या पत्नीने दाखल केलेल्या घटस्फोट प्रकरणाचे दस्तऐवज आदी पुरावे पतीने सादर केले होते. न्यायालयाने स्पष्ट केले की फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 125 अंतर्गत असलेली कार्यवाही दिवाणी स्वरूपाची असते, त्यामुळे तिथे पुराव्यांचे प्राबल्य या निकषावर निर्णय घेतला जाईल. न्यायालयाने हेही मान्य केले की परपुरुषाशी संबंध हे गुप्तपणे ठेवले जातात, त्याचे थेट पुरावे मिळणे कठीण असते. अशा वेळी परिस्थितीजन्य पुरावे तार्किकदृष्ट्या एकाच निष्कर्षाकडे नेत असतील तर ते पोटगीचा दावा फेटाळण्यासाठी पुरेसे मानले जातील. उच्च न्यायालयाने हे सर्व पुरावे एकत्र करून असा निष्कर्ष काढला की दिवाणी निकषांवर हे सिद्ध होते की पत्नीचे विवाह बाह्य संबंध होते, त्यामुळे पोटगीचा दावा टिकू शकत नाही. परिणामी उच्च न्यायालयाने फॅमिली कोर्टाचा आदेश रद्द केला आणि म्हटले की पुराव्यांकडे दुर्लक्ष करणे हे कायद्याच्या स्थापित तत्वांच्या विरोधात आहे आणि पत्नी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 125 अंतर्गत पोटगीसाठी पात्र नाही.